ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर तासगाव आणि या असणाऱ्या विद्यामंदिराचे प्राचार्य माननीय व्ही एस पाटील सर, आजीवसेवक सांगली जिल्हा विभाग प्रमुख यांच्या प्रयत्नाने आणि आलेल्या अडचणीवरती, कोरोनाची जी अडचण आहे या अडचणीवरती मात करण्यासाठी जे ऑनलाईन जे शिक्षण चालू आहे, शाळा बंद आणि ऑनलाईन शिक्षण चालू, यामध्ये इयत्ता 10वीची 3.1 या कवितेविषयी आपण माहिती बघितलेली आहे. याचा पहिला जो भाग आहे तो वॉर्मिंग अप. हा वॉर्मिंग अपचा आपण मागील तासाला अभ्यास केलेला आहे. We have studied about the previous knowledge of the poem If. If 3.1. The poet रुडियार्ड किपलिंग बद्दल सुद्धा माहिती आपण सर्वांनी पाहिलेली आहे. आज आपण जे पाहणार आहे ते कविता लाईन टू लाईन ही कविता आपण पाहणार आहे. आणि कविता पाहत असताना पहिलं त्या असणाऱ्या याचं वाचन आपण करणार आहोत. First, I am reading the poem. You listen carefully and read with your mind with me while I am reading the poem. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. If you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. If you can wait and or being lied about, don't deal in lies. Or being hated, don't give to hating, and yet don't look too good nor talk too wise. Second stanza. If you can dream and not to make dreams your master, if you can think and not make thoughts your aim, if you can meet with triumph and disaster and treat those two impostors just the same, can bear the truth ye have spoken, twisted by knives to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken, and stoop and build up with worn out tools. Next, third stanza. If you can talk with crowds and keep your virtue, or walk with kings nor lose the common touch, if neither foes nor loving friends can hurt you,
If all men count with you, but none too much. If you can feel the unforgiving seconds worth of a distance run, yours is the earth and everything that's in it. And which is more, you will be a man, my son. It is a very important poem by रुडियार्ड किपलिंग. या कवितेचा जर मराठीत तुम्हाला अर्थ सांगायचा म्हटला तर एक थोडक्यात मी तुम्हाला 2 मिनिटात अर्थ सांगतो आणि पुढील कविता लाईन बाय लाईन आपण बघणार आहे, पाहणार आहे. इथं कवी जी म्हणतो आहे, जेव्हा तुझ्या आजूबाजूचे लोक रागाने डोके फिरवून घेतात आणि त्याचे खापर तुझ्यावर फोडतात, तेव्हा जर तू तुझे डोके शांत ठेवू शकलास, इतर लोकांना तुझ्याविषयी संशय वाटत असताना जर तुझ्याबद्दल पूर्ण विश्वास असेल आणि तरीही इतरांना तुझ्याबद्दल वाटणाऱ्या संशयाचाही तू विचार करू शकतोस, तू जर थांबू शकलास आणि आशा थांबण्याची तसे तुझ्याविषयी खोट्या वार्ता पसरवल्या जात असतात, परंतु खोट्या गोष्टीचा अवलंब तू केला नाहीस किंवा तुझा तिरस्कार केला जात असता तू त्यांचा तिरस्कार केला नाहीस, तरीही आपण पूर्णपणे निर्दोष आहोत असे मानले नाहीस किंवा स्वतःला विद्वतेचा किंवा शहाणपणाचा टेंबा मिरवला नाहीस. तू केलेल्या सत्यकथनाचा अप्रामाणिक माणसांनी, भोळ्या माणसांनी, मूर्ख माणसांनी फसवण्यासाठी विपर्यास केल्याची कानी आल्यास आणि ते तू जर सहन करू शकलास किंवा ज्याच्यासाठी तू सारे आयुष्य वेचलेस त्यांचा विध्वंस होत असलेले तू पाहिल्यानंतर तू तुझ्या हाती असलेल्या निकामी झालेल्या हाताने त्याची पुनर्बांधणीसाठी तू काय केली पाहिजेस, तयारी केली पाहिजेस. जर तू जनसामान्याशी जमावाशी सुसंवाद राखू शकलास, तरीही तुझे नैतिक अधिष्ठान अभंग राखू शकलास, राजे रजवाडे यांच्या संगतीत असतानाही सर्वसामान्य जनतेशी संपर्क कायम ठेवू शकलास, तुझे शत्रू जिवलग मित्र तुला दुखवू शकले नाहीत, जर तुला सर्व माणसे सारखीच महत्त्वाची वाटत असतील पण कोणतीही एक व्यक्ती अतिमहत्त्वाची वाटत नसेल, जर तू तुझ्या वाटचालीतील प्रत्येक बहुमोल मिनिटातील 60 सेकंदाची मोलाची वाटचाल करू शकलास, तर मग ही सारी धरती व तिच्यातील सार सर्व होईल. आणि विशेष गोष्ट अशी आहे की माझ्या बाळा, तू एक आदर्श माणूस म्हणून ठरशील किंवा आदर्श मानव म्हणून ठरशील, आदर्श मानव म्हणून ठरशील. या ठिकाणी आपणाला ही कविता, याचा मराठीत अर्थ तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेला आहे. आता आपण लाईन बाय लाईन पाहूया. पहिलीच ओळ आहे, इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर बीइंग लुझिंग देअर्स ब्लेमिंग इट ऑन यू. बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे, काय सांगितले, पहिला जो शब्द आहे कीप युअर हेड. कीप युअर हेड म्हणजे काय, नॉट टू लूज वन्स हेड. म्हणजेच काय,
शांत राहणे, डोके शांत ठेवणे. नेक्स्ट, ऑल अबाउट यू. ऑल अबाउट यू मीन्स सर्व काही तुमच्या विषयी, तुमच्या जवळपासचे सर्वजण, ऑल अबाउट यू, अँड आर लुझिंग देअर्स हेड. लुझिंग देअर्स म्हणजे डोकं फिरवून घेणे. टू बिकम अँग्री. ब्लेमिंग. ब्लेमिंग मीन्स त्रास देणे, दोषारोपण करणे. म्हणजे ब्लेम, आपण आपले असणारे दोष इतरांच्यावरती ढकलणे, याला ब्लेमिंग असं म्हटलेलं आहे. अँड नेक्स्ट इज if you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. If means जर. If means जर. You can keep your head. You can म्हणजे क्षमता असणे. जर तू तुझं डोकं शांत ठेवू शकलास, when all about you जे काही आहे ते सर्व तुझंच आहे असं असेल आणि तू तुझं डोकं शांत ठेवू शकलास तर लुक हिअर म्हणजे आर लुझिंग देअर्स, आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. यू मीन्स तू. लुक हिअर हे ज्या अवतीभोवतीचे असणारी लोक आहेत, म्हणजे तुमच्या अवतीभोवतीची लोक, तुमच्या घरातील असणारे तुमचे नातेवाईक, रिलेटिव्ह, पै पाहुणे, शेजारपाजारी सगळे यामध्ये येतात. इफ you can keep your head when all about you are losing theirs म्हणजे यांची डोकी फिरलेली आहेत आणि ते काय करतायत, ते गिव्ह ब्लेम टू आणि सर्वजण असणारे दोष तुला देत आहेत. अशा वेळेला तू जर तुझं डोकं शांत ठेवू शकलास तर दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टू यू. Here the father gives the guidance to his son and he is addressing or the giving guidance, giving advice to his son. काय पहिला मेसेज काय दिलेला आहे, ऑल मेंबर्स सराउंडेड बाय यू दे आर लुझिंग देअर हेड अँड ब्लेमिंग इट ऑन यू. ॲट दॅट टाइम इफ यू कीप क्वाइट, इफ you can keep quiet means if you can keep your head, you can keep your head. अशा पद्धतीचा अर्थ. इन दिस वे दिस इज द फर्स्ट मेसेज इज अ फादर गिविंग टू हिज सन. कीप वन्स हेड बघा शब्दार्थ आहेत. कीप वन्स हेड नॉट गेट एंग्री. कीप वन्स हेड नॉट टू गेट एंग्री. रिमेन काम
म्हणजे डोके शांत ठेवणे, शांत राहणे, कीप सायलन्स, कीप क्वाईट, काम, अशा पद्धतीचा असणारा इथं अर्थ आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, इफ यू कॅन थर्स्ट युअर सेल्फ, इफ यू कॅन थर्स्ट युअर सेल्फ, ऑल मेन डाऊट यू, बट मेक अलाउन्स फॉर देअर डॉप्टिंग टू, बट मेक अलाउन्स फॉर देअर डॉप्टिंग टू. आता आपण बघूया, मेक अलाउन्स फॉर, मेक अलाउन्स फॉर, कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट यू, टेक इन, याचे स्वतःचे मत विचारात घेणे, इतरांचे स्वतःबद्दलचे मत विचारात घेणे, असा याचा अर्थ इथं सांगितलेला आहे. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ, ट्रस्ट युअर सेल्फ मीन्स स्वतःची, स्वतःचा, ट्रस्ट युअर सेल्फ, युअर सेल्फ म्हणजे तुमच्या स्वतःवरती, ट्रस्ट म्हणजे विश्वास असणे, म्हणजे आपल्या कामगिरीबाबत, आपल्या कामगिरीबाबत तुमचा तुमच्यावरती विश्वास असायला पाहिजे. व्हेन ऑल मेन डाऊट यू, व्हेन ऑल मेन, ऑल मेन म्हणजे कोण, तर सराउंडेड बाय दी पीपल, म्हणजे सराउंडिंग पीपल, युअर रिलेटिव्ह, तुमच्या घरातील असणारे नातेवाईक असतील, तुमचे आई वडील असतील, तुमचे भाऊ बहिणी असतील, तर यांनी जर काही केलं असेल तर ऑल मेन डाऊट यू, डाऊट म्हणजे दोष देणे, डाऊट म्हणजे संशयानं पाहणे, डाऊट म्हणजे संशयानं, आणि या ठिकाणी सगळेजण तुम्ही तुमचे असणारे सर्व माणसं तुमच्याकडे संशयी नजरेने पाहत आहे, डाऊट यू, बट मेक अलाउन्स फॉर देअर डॉप्टिंग टू, बट फॉर देअर डॉप्टिंग टू, मेक अलाउन्स म्हणजे जे काय म्हणताय, ते काय संशय व्यक्त करतायत, याचं तुम्ही विचारात केलं पाहिजे, विचार केला पाहिजे त्याच्यावरती. त्यांच्या संग लगेच भांडण काढायचं नाही. ॲट दॅट टाइम यू कीप क्वाईट युअर हेड, तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचं असणारं डोकं तुम्ही शांत ठेवलं पाहिजे. ज्या वेळेला हे तुझे असणारे सगळे सोयरे आहेत, हे असणारे तुमचे शेजारी आहेत, तुमचे असणारे पै पाहुणे आहेत, किंवा तुमची असणारी कोण मित्रमंडळ असेल, त्यावेळेला ते तुम्हाला नावं ठेवतात किंवा संशयी नजरेनं बघतात, त्याच वेळेला तुम्ही एक काम केलं पाहिजे, यू कॅन कीप क्वाईट ऑर यू कॅन कीप युअर्स हेड. म्हणजे किती सल्ला चांगला दिला आहे बघा. नेक्स्ट मेसेज इज फादर गिव्हन ऑल मेन डाऊटिंग टू यू, ऑल मेन सीइंग डाऊटफुल टू यू, ॲट दॅट टाइम टू मेक अ अलाउन्स देअर डाऊटिंग टू, टू म्हणजे सुद्धा त्याचं असणारं, ते असणारं तुम्ही काही केलं पाहिजे, आपलं असणारं त्याचा विचार करणं गरजेचं आहे, असं असणारा तो कवी रुडियार्ड म्हणतोय. नेक्स्ट सांगितलं मगाशी पाहिलंय आपण ते, यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. इफ यू कॅन वेट, कॅन वेट, वेट म्हणजे वाट पाहणे, वाट बघणे, एखाद्याला वेळ देणे. इफ यू कॅन वेट, जर तू एखाद्याची वाट पाहू शकलास किंवा पाहत असेल. नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, टायर्ड म्हणजे कंटाळा येणे किंवा बोर होणे. बाय वेटिंग, एखाद्याची जर तू वाट पाहत असशील तर त्या असणाऱ्या वाट पाहण्याचा तुला कंटाळा आला ना पाहिजे. इथे आपण या चित्रामध्ये बघतो, एक माणूस काम करतो, दुसरा माणूस वाट बघत बसतो. काम होईपर्यंत त्याची तो वाट बघितलीस किंवा चल लवकर ते सोडून असं नाही, तर त्याची असणारी वाट पाहत बसलेला आहे. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतोय, असं करू शकलास तर तुझ्यासाठी ते उपयोगी आहे. दिस इज इम्पॉर्टंट टू यू, दिस इज युजफुल टू युअर लाईफ. लाईड अबाउट, फॉल्स थिंग्स स्पोकन वनसेल्फ बाय अदर्स, एखाद्याला खोटे नाटे चुकीच्या गोष्टी पसरवणे. पुढचं आहे,
बघा इथं नेक्स्ट लाईन, our being hated don't give way to hating. Our being hated means all person, your friends, your relatives, surrounded people also being to hate you, but you don't give way to hating. म्हणजे काय करायला पाहिजे इथं, जरी तुझ्या असणारा सर्वांनी तिरस्कार केला तरी पण तू त्यांचा तिरस्कार करायचा नाही. दीज आर दी पर्सन्स हेटेड बाय यू बट यू डोंट हेट बाय दी अदर्स. टू दी अदर्स म्हणजे जे मित्र आहेत, तुमचे पै पाहुणे आहेत किंवा तुमच्या असणारी फॅमिली आहे किंवा तुमचे शेजारचे असतील, तर त्यांना तुम्ही काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी त्यांचा असणार त्यांना तुम्ही काय केलं पाहिजे, तर त्या असणाऱ्या ह्याचं तुम्ही त्यांचा तिरस्कार केला ना पाहिजे. गिव्ह वे टू दी हेटिंग, अलाव हेटर टू मेक कंट्रोल वनसेल्फ. तिरस्काराच्या या भावना पडणे. नेक्स्ट, and yet don't look too good nor talk too wise. बघा, and don't look too good. yet म्हणजे आत्ता, तरी म्हणजे पाहायला, नॉट टू गुड, तुला काही दिसणार नाही किंवा एखादी तुला गोष्ट आवडलेली नाही, तुला काही बरं वाटलं नसेल, तर काय करायचं आहे, नॉर टॉक टू वाईज म्हणजे शहाणपणाचा बडाया मारणे किंवा यू आर क्लेवरेस्ट वन इन दिस वे शोईंग युअर नॉलेज इज कॉल्ड एज दी टॉक टू वाईज. जरी तुला एखाद्या गोष्टीचं बरं वाटलं नाही तर त्याच्याबद्दल तू टेंबा मिरवायचा नाही किंवा मला येतंय असं म्हणायचं नाही. अशा पद्धतीचं असणारं कवीचं मत किंवा त्याचे असणाऱ्या आपल्या चिरंजीवाला सांगण्याचा प्रयत्न करतायत. तर नॉट टॉक टू वाईजचा अर्थ पहा, डोंट लुक टू गुड, नॉट टू बी एक्सेसिव्हली आयडियल, नॉट टू बी परफेक्ट, गरजेपेक्षा जास्त चांगले नसावे, अति आदर्श बनू नये. टॉक टू हाईज, टॉक म्हणजे शो ऑफ वन्स नॉलेज, अति हुशारी दाखवणे किंवा अक्कल पाजळणे याला म्हणतात. म्हणून लगेच सांगतात की लगेच आपण लेक्चर झालं तर बसतो, तर तसं तू करू नकोस, तसं तू केलं ना पाहिजेस, असा एक चांगला सल्ला वडिलांनी मुलाला दिलेला आहे. इफ यू कॅन ड्रीम नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. इफ यू कॅन ड्रीम, बघा इथं काय म्हटलेलं आहे, इफ यू कॅन ड्रीम, ड्रीम म्हणजे स्वप्न, ड्रीम म्हणजे काय, स्वप्न, आणि